मित्रांनो, ज्या मातेच्या मांडीवर बसून बाल शिवबांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, जिने तब्बल 700 वर्षाच्या परतंत्र्यातून महाराष्ट्राला मुक्त करण्याचं बीज रोवलं, त्याच राजमाता जिजाऊंचं नाव आता विदर्भातल्या एका संपूर्ण जिल्ह्याला मिळणार आहे. होय मित्रांनो, तो जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. लवकरच जिजाऊनगर म्हणून ओळखला जाणार आहे आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी हिरवा कंदील देखील दाखवलाय. बुलढाण्याचं जिजाऊनगर होणं का महत्वाचं आहे, यातून खरंच विकास होणार का, आणि या मागणी मागचं राजकारण नेमकं काय आहे, हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. नेमकं बुलढाणा आता जिजाऊनगर होणार, नेमकं काय बदलणार आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, झालं असं की बुलढाण्याच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन सादर केलंय. या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की बुलढाणा जिल्ह्याचं नाव बदलून आता राजमाता जिजाऊनगर करण्यात यावं. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केलंय की बुलढाणा जिल्ह्यातलं सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान आहे आणि इथेच शेगाव सारखं संत गजानन महाराजांचं पवित्र स्थान, जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि ज्ञानगंगा अभयारण्यासारखी पर्यटन स्थळही आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा अर्ज तात्काळ स्वीकारला आणि प्रशासनाला यावर कारवाई करण्याचे आदेशही दिले. त्यामुळे आता राज्यातला हा चौथा जिल्हा असेल ज्याचं नामकरण होणार आहे. तर मित्रांनो, आमची भूमिका इथे अगदी स्पष्ट आहे. बुलढाण्याला जिजाऊंचं नाव मिळणं ही महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ज्या मातेने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, तिचं नाव तिच्याच जन्मभूमीला मिळणं यापेक्षा मोठा आणि सार्थ सन्मान तो कोणता असू शकतो. आणि मित्रांनो, महाराष्ट्रात असं नामांतर होणं ही काही पहिल्यांदा घडणारी गोष्ट नाहीये. यापूर्वी राज्य सरकारने 3 जिल्ह्यांची नावं बदलली आहेत. उस्मानाबादचं धाराशिव करण्यात आलं, अहमदनगरचं अहिल्यानगर करण्यात आलं आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय. तर देश पातळीवरही अशी अनेक उदाहरणं आहेत. अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आलंय, फैजाबादचं नाव अयोध्या करण्यात आलं आणि मुघल सराय रेल्वे स्थानकाचं नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर अशा पद्धतीने करण्यात आलंय. केरळ राज्याचं ही अधिकृत नाव केरळम करण्यात आलंय. या प्रत्येक निर्णयामागे संबंधित महापुरुष किंवा सांस्कृतिक वारशाला आदरांजली देण्याचा हेतू होता. याच पंक्तीत आता जिजाऊ नगरचाही समावेश होणार असेल तर त्यांचं स्वागत व्हायलाच हवं. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा आणि प्रामाणिक प्रश्न देखील उपस्थित होतोय. फक्त जिल्ह्याचं नाव बदलून राजमाता जिजाऊंना खरी आदरांजली मिळेल का? त्यांचं नाव आपण वापरतोय, नाव बदलणं साहजिक आहे, कारण नाव बदलणं ही एक प्रतिकात्मक आणि भावनिक बाब जरी असली, पण त्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाचं आयुष्य त्यामुळे लगेच बदलतं का? तर बिलकुल नाही. आणि बुलढाणा जिल्ह्याची सद्यस्थिती जर बघितली तर प्रश्न अधिकच गंभीर बनतोय. याच वर्षी उन्हाळ्यात प्रशासनाने बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 729 गावं टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली होती, म्हणजे दुष्काळग्रस्त. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी अधिग्रहित करायला हव्या होत्या, तर त्या केल्या. यासोबत जिल्ह्यातल्या रोजगाराचा प्रश्न तितकाच गंभीर आहे. त्यामुळे मित्रांनो, आमच्या मते खरी आदरांजली फक्त पाटी बदलण्यात नाहीये, तर जिजाऊंच्या नावाने या जिल्ह्यात रुग्णालय उभारण्यात यावे, शैक्षणिक संस्था उभारण्यात याव्या, रोजगार देणारे उद्योग उभारण्यात यावे. ज्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर हाच प्रश्न श्वेता महाले यांना सुद्धा विचारलाय. तुम्ही नाव बदलण्याची मागणी केली आहे, स्वागतार्ह आहे, पण त्याच वेळी जिजाऊंच्या नावाने एखादी मोठी संस्था उभारण्याचा प्रयत्न का केला नाही, हा प्रश्न रास्त आहे. अनेकांच्याही कमेंट्स आहेत आणि मलाही याच कमेंट्स अपेक्षित होत्या आणि त्या येणारच आहे. लोकप्रतिनिधी म्हणून महाले यांनी त्याचं उत्तर सुद्धा द्यायला हवं. मित्रांनो, आता या संपूर्ण घडामोडीला एक राजकीय अँगलनी जर बघितलं तर ते समजून घेऊया. आणि ते समजणं खूप महत्त्वाचं तितकंच गरजेचं आहे, कारण बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे स्वतःला कट्टर शिवभक्त म्हणून मिरवत असतात. सातत्याने ते प्रोजेक्ट करत असतात. अनेक माध्यमातून ते स्वतःला कट्टर शिवभक्त आणि महाराजांचा भक्त मानतात. अशा परिस्थितीत श्वेता महाले यांनी थेट राजमाता जिजाऊंच्या नावाने जिल्ह्याच्या नामांतराची मागणी करणं हा योगायोग आहे की मोजून मापून टाकलेला राजकीय खेळी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खरा शिवभक्त कोण? या प्रतिमा स्पर्धेत महाले यांनी गायकवाड यांना एक पाऊल पुढे जाऊन शह देण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न उपस्थित होतोय. यासोबतच श्वेता महाले यांच्याबद्दल याआधीही एक वाद चर्चेत आला होता. बुलढाणा जिल्हा पावसाने तुडुंब भरलेला असताना त्या स्वतः परदेशात असून इंस्टाग्रामवरून व्हिडिओ अपलोड करत होत्या. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती. या पार्श्वभूमीवर आताची जिजाऊनगरची मागणी ही मागणी खरंच भावनेतून आलेली आहे का, असा प्रश्न देखील अनेक जण विचारतायत. प्रतिमा संवर्धनासाठी केलेली ही खेळी आहे का, याबाबत सर्वसामान्य बुलढाणाकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक बुलढाण्याचे तरुण याबद्दल उलटसुलट विचार सुद्धा करतायत आणि प्रश्न सुद्धा विचारतायत. मित्रांनो, तरी एक गोष्ट आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो, राजकारण काही असो, पण जिजाऊनगर हे होणं हा निर्णय स्वतःच योग्य आहे, स्वागतार्ह आहे आणि आम्ही सुद्धा त्याचं कौतुक करतोय. राजमाता जिजाऊंसारख्या महान मातेचं नाव तिच्या जन्मभूमीला मिळणं
यात कोणतीही शंका नाही किंवा वाद असण्याचं कारण नाही. आपली भूमिका आहे की या नामांतराला आपण पूर्ण पाठिंबा द्यायलाच हवा आणि निश्चितच देऊ. पण त्याचवेळी एक जागरूक प्रेक्षक आणि जागरूक नागरिक म्हणून आणि आमचं चॅनल सुद्धा याकडेही लक्ष देणार आहे आणि आपण सुद्धा लक्ष ठेवायला हवं की नाव बदलणं ही सुरुवात आहे, शेवट नाही. जोपर्यंत जिजाऊनगर मधल्या गावांना पुरेसं पाणी मिळत नाही, तरुणांच्या हातात रोजगार होत नाही किंवा रोजगार मिळत नाही आणि जिजाऊंच्या नावाने ठोस विकास कामं उभी राहत नाही, रस्त्याचा विकास होत नाही, तोपर्यंत ही आदरांजली अपूर्णच राहील. त्यामुळे नाव बदलण्याच्या या निर्णयाचं स्वागत करतानाच सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी विकासाचं दिलेलं वचनही तितक्याच गांभीर्याने पूर्ण करावं. छत्रपती संभाजीनगरचंही तेच झालंय, अहिल्यानगरचंही तेच झालंय. अहिल्यानगरमध्ये नाव बदललं, अहिल्यानगर नाव झालं, पण खड्डे मिटले का? आज अहिल्यानगर मधले खड्डे प्रसिद्ध आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील पाण्याचा प्रश्नही प्रसिद्ध आहे. त्यामुळे जिजाऊनगर होणं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे नाव बदलल्यानंतर खरा विकास होईल का, असंही तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि बुलढाण्याच्या मित्राला नक्की सांगा की तुमच्या मित्रपरिवारामध्ये की आता बुलढाणा नसून राजमाता जिजाऊनगर होणार आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात जिजाऊनगर हे विकसित होणार याबद्दल शंकाच नाही. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.